कायदे पंडित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आमचे बाबा हे माणसातले देव आहेत हे सिद्ध करण्याची गरज नाही. आमचे बाबा हे माणसातले देव आहेत हे सिद्ध करण्याची गरज नाही. कारण इतिहास आहे साक्षीला, म्हणून दोन्ही हात जोडून त्रिवार वंदन घालतो त्या भीममूर्तीला आणि त्यांच्या महान सिद्धीला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा तुमचा आमचा जीवनाचा अमोल मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. तुमच्या आमच्या सुखी समृद्ध संपन्न जीवनासाठी आपण कष्ट केले, घाम गाळला, रक्ताचं पाणी केलं, झगडले, झुंजले, झिजले. बाबासाहेबांचा देह झिजला म्हणून तुमचा आमचा देह सजला हे नीट लक्षात ठेवा. अरे म्हणूनच कायदा पटला, आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, आले तसे निघून गेले, पण एक नाव चिरंत राहिलं आणि ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, दीनदलितांना बाबासाहेबांनी जाग केलं. त्यांना स्वतःच्या हक्काची, बुद्धीची, बळाची, ताकदीची जाणीव करून दिली. म्हणूनच रानातून, वनातून, डोंगर दऱ्यातून हातात लेखणी घेऊन समाजाबाहेर पडला. कोण इंजिनियर झालं, कोण वकील झालं, कोण डॉक्टर झालं, तर कोण कलेक्टर झालं. अरे म्हणूनच सरकशीत बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर अनेक माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारी अनेक माणसं मी पाहिली. पण कसल्याही धाकाशिवाय सामान्य माणसाला वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ मी पाहिला आणि तो वाघ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचं कार्य, कर्तृत्व, नर्तृत्व, मातृत्व हिमालयाच्या उंचीच आहे. सह्याद्री बुलंद बलाढ्य आहे. त्यांची झुंज, त्यांचा राडा, मान सन्मान एवढा मोठा आहे की सरकारी कार्यालयात फोटो आजमावणारे बरेच नेते येऊन गेले, पण देवाऱ्यात फोटो ठेवून ज्यांची पूजा केली जाते असे एकच विश्वरत्न होऊन गेले आणि त्यांचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे लोग तो इंसान को गुलाम बनाकर बादशाह बने, मगर गुलामों को इंसान बनाने वाला बादशाह बाबा साहब थे. अरे हुई जमाने में बादशाह, पर बादशाह हो के बादशाह बाबा साहब थे. रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले आणि त्याच दिव्याच्या खांबाखालून ते सर कोलंबिया विद्यापीठात पोहोचले आणि त्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परिस्थिती जर तुम्हाला मागे खेचत असती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले नसते. हे नीट लक्षात ठेवा. एकटं उभं राहून जो करोडांच्या विचारांना भिडतो, एकटं उभं राहून जो करोडांच्या विचारांना भिडतो तो म्हणजे आंबेडकर. आंबेडकर एक नुसतं नाव नाही, ब्रँड आहे, ब्रँड. या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने मी एवढंच म्हणेन, बाबासाहेब तुम्ही नवसाला पावणार देव नव्हे, कुठल्याही गल्लीचा राजा नव्हे, रामायण महाभारताचे पात्र नव्हे की तुमच्या नावे. एप्रिल महिन्यात जागरण नव्हे ते जागृत होते. समतेच्या हक्कापासून, स्वातंत्र्याच्या हक्कापासून, माणूस म्हणून जगण्याच्या हक्कापासून दूर ठेवलेला हा समाज तुमच्या जयंतीच्या निमित्ताने तुमचे आचार, विचार, संस्कार जिवंत ठेवत आहे. शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणतो की पोटात अन्न नसले तर चालेल, शरीरात रक्त नसले तर चालेल, पण डोक्यात बाबासाहेबांचे विचार असणे गरजेचे आहे. जिथं काही मागून पण मिळत नाही त्याला दगड म्हणतात, जिथं काही मागून पण मिळत नाही त्याला दगड म्हणतात, आणि जिथं न मागता सगळं दिलं तुम्हाला त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.